हनुमान मुद्द्यावरून ठाकरे गट आणि भाजप पुन्हा एकदा रस्त्यावर आमने सामने आले। दादरच्या हनुमान मंदिरावरून आज ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी याला आक्षेप घेतला। आदित्य ठाकरेंनी हनुमान मंदिरात जाऊन आरती करणार असल्याची घोषणा केली। त्यावर किरीट सोमय्या आणि आमदार रवी राणाही मंदिरात जाणार असल्याचं जाहीर केलं। भाजपने केलेल्या टीकेवरून ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत काय म्हटलंय तेही पाहणं महत्त्वाचं आहे। हा सगळा वाद काय आहे पाहूया या व्हिडिओतून। मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडे असणारं सुमारे 80 वर्ष जुनं हनुमान मंदिर हटवण्याची नोटीस देण्यात आली होती। दादर स्थानकावर विकासात्मक कामं करण्यासाठी हे मंदिर हटवण्याची नोटीस मध्य रेल्वेकडून मंदिर प्रशासनाला देण्यात आली होती। याच मुद्द्यावरून राजकारण मात्र तापलेलं पाहायला मिळालं। आधी उद्धव ठाकरेंनी याबाबत आवाज उठवला। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सवाल केले, तर आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत हनुमान मंदिरात आरतीसाठी जाणार असल्याचं जाहीर केलं। पण त्याआधी आमदार रवी राणा मंदिरात पोहोचले आणि त्यांनी हनुमानाचं दर्शन घेतलं। यावेळी बोलताना त्यांनी ठाकरेंवर टीका केली। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब हिंदुत्व को मजबूत करने के लिए उन्होंने पूरा जीवन दिया है। ऐसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब यहाँ पे मुख्यमंत्री है। देश के प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी है, जो सही मायने में हिंदुत्व के रक्षा के लिए पूरी ताकत से देश की सेवा कर रहे हैं। इसलिए आज कई दिनों बाद उद्धव ठाकरे जी को हिंदुत्व जो याद आया है, उसी राजनीति करने के लिए याद आया है। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून मार्ग काढू असं पुण्यात बोलताना म्हटलंय। माननीय न्यायालयाने मागच्या काळामध्ये निर्णय देऊन मंदिरांच्या कॅटेगरी केलेल्या आहेत आणि जुनी मंदिरं जी आहेत ती त्या कॅटेगरीप्रमाणे नियमित करता येतात। त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे मार्ग काढू आणि त्यात जी काही नियमात आपल्याला तरतूद आहे त्यानुसार त्याचं नियमितीकरण करून। उद्धव ठाकरेंनी भाजपचं हिंदुत्व एक्सपोज केल्यानंतर रेल्वेनं मंदिर पाडण्याची नोटीस स्थगित केली आहे। भाजपच्या लोकांनी तिथं जाऊन नाटक केलंय। स्थगिती हस्तलिखितानं आली आहे, म्हणजे घाईघाईनं घेतलेला हा निर्णय आहे असं सांगत आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर टीका केली। उद्धव ठाकरे जी ने पत्रकार परिषद के माध्यम से भाजपा का चुनावी हिंदुत्व एक्सपोज कर दिया। हम हिंदुओं का इस्तेमाल भाजपा सिर्फ चुनाव के लिए करते हैं और फिर उस समय जो फेक न्यूज का प्रोपेगेंडा शुरू करते हैं। कोई कहता है कि किसी बोर्ड का क्लेम सिद्धिविनायक मंदिर पे है, कोई जमीनें ले रहा है, कोई ये कर रहा है। लेकिन सही बात यही है कि अगर देश भर में देखें तो ज्यादा से ज्यादा हिंदू मंदिर और हिंदू जो खतरे में है वो भाजपा के राज्य में ही है। कल हमने जो एक्सपोज किया वो यही था कि भाजपा की ही केंद्रीय मंत्रालय रेलवे मंत्रालय केंद्र सरकार के जो रेलवे मंत्रालय है उनकी एक नोटिस आई थी 80 साल पुराने एक हनुमान मंदिर पे। आज भी जो अगर आप देखें तो भाजपा के कई नेता जाके वहां नाटक करके आए हैं, कुछ आंदोलन करके आए हैं। अगर इतना ही हिम्मत हो तो जाओ, बांग्लादेश में जो हिंदू है वो बचाओ, लेकिन यहाँ जो फोन पे हो सकता है और जो आपने नोटिस भेजी है उसी के खिलाफ, आपके खुद की नोटिस के खिलाफ आप जाके आंदोलन करते हो, ये तो मजाक हुई। लेकिन ये जो नोटिस आज स्टे की आई है वो भी गलत है। ये स्टे नहीं, ये जो निर्णय है वो रद्द किया जाना चाहिए, ये हमारी मांग रहेगी। आज हम 5:30 बजे तो दर्शन के लिए जा रहे हैं हनुमान जी का, वहां जो मंदिर है उधर, और इसी के सुनते हुए केंद्र सरकार की जो रेलवे मंत्री है उन्होंने ये नोटिस जारी की है। वो नोटिस भी हैंड राइटिंग में है, टाइप करने को भी उनको समय नहीं मिला। ये जो भाजपा के चुनावी हिंदुत्व है वो हमने एक्सपोज किया। पण या सगळ्यावर भाजपचे किरीट सोमय्या यांनीही टीका केली आहे। देव त्यांना सद्बुद्धी देवो। आपल्या वडिलांचा अवमान करणारे, बेईमानी करणारे उद्धव ठाकरे आता जमिनीवर यायचा प्रयत्न करतायत। हे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बांग कोण पुकारत होता? मस्जिद की एफएटाईट डबल करण्याची घोषणा तर उद्धव ठाकरे आणि अरविंद सावंत करत होते। ते उलेमा बोर्ड त्यांची निवेदन उद्धव ठाकरेंनी घेतली। मुस्लिम मराठी सेवा संघ उद्धव ठाकरेंनी चहा पाजला आणि जाऊन मुस्लिम वस्त्यांमध्ये वोट जिहाचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं। विधानसभेत वोट जिहाच्या विरुद्ध धर्मयुद्धचा विजय झाला ना, म्हणून यांची घाबरले आहेत ते। आणि म्हणून आता महापालिकेत
हिंदुत्वाचा भगवा झेंडा त्यांना याद येतो, आठवण येते. अरे डिपॉझिटी आता मुंबई महाराष्ट्राचा जागा झालेला हिंदू यांची डिपॉझिट पण घालवणार. किरीट सोमय्या जेव्हा दादरच्या या मंदिरात दर्शनासाठी गेले तेव्हा तिथे एकच गोंधळ झाला, कारण ठाकरेंवर टीका करू नका असा आक्षेप घेत ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. एकंदरीत हनुमान मंदिरावरून ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजप असा नवा सामना सुरू झालाय. यात पुढे काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.